नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन शिंदे यूट्यूबच्या जिओग्राफी बाय सचिन शिंदे या चॅनलवरती यूट्यूबच्या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज तुमच्या समोर यूट्यूबच्या माध्यमातून समोर येण्याचे दोन कारणे आहेत। खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कॉल केले, SMS केले आणि यूट्यूबवर सर लेक्चर टाकत जा, यूट्यूबचं चॅनल तयार करा असं मला सारखा आग्रह धरत होते मुलं। तर त्या सर्वांच्या मुलांच्या मागणीला आज तुम्हाला सुरुवात केलेला आहे। यूट्यूबचं चॅनल आपलं लक्षात राहू द्या। यूट्यूबचा व्हिडिओ जे आहे तुम्हाला आता यूट्यूबवर पडणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला चॅनल जे आहे ते जिओग्राफी बाय सचिन शिंदे हे यूट्यूबचं चॅनल जे आहे ते तुम्हाला सर्च करायचं आहे, लाईक करायचं आहे, त्याच्यावर कमेंट करायचे आहे। ओके, दुसरी गोष्ट, आता दुसरा एक गोष्ट आहे की यूट्यूबच्या माध्यमातून आता मी तुमच्या समोर भूगोलमधले जे पण टॉपिक आहेत, मग ते फिजिकल जिओग्राफी असेल, क्लायमेटोलॉजी असेल, ओशनॉलॉजी असेल, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, कुठले पण करंट अपडेटेड असतील, असे वेगवेगळे टॉपिक घेऊन प्रत्येक आठवड्यातून दोनदा मी तुमच्या समोर येणार आहे वेगवेगळ्या नवीन नवीन टॉपिक घेऊन। ठीक आहे, तर त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तर जिओग्राफी बाय सचिन शिंदे हे यूट्यूबचं चॅनल जे आहे ते सर्च करा। नंतर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जे आहे त्याचे लिंक पण देणार आहे। नंतर तुम्हाला हे टेलिग्रामचा चॅनलचा नंबर दिलेला आहे, त्याच्यानंतर टेलिग्राम लिंक दिलेली आहे तुम्हाला @sachin sir हे तुम्हाला टेलिग्राम चॅनल आहे हे जॉईन करायचं आहे। आणि आज तुम्हाला पहिल्याच दिवशी टॉपिक घेऊन आलो आहे महाराष्ट्राच्या भूगोल IMP मधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचे पठार। चला, वेळ न लावता आपण आज या टॉपिकला चालू करणार आहेत। गॅरंटी देतो की या टॉपिक वरती आज जर तुम्ही हे लेक्चर ऐकलं तर या लेक्चरच्या बाहेर तुम्हाला एकही क्वेश्चन नसणार आहे। एवढं डीप मध्ये आणि परफेक्ट आणि एक्झाम ओरिएंटेड मॅपिंग वाईज नकाशानुसार हा लेक्चर असणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं। इथून पुढे फक्त आणि फक्त YouTube वरती आपल्याला व्हिडिओ जे आहेत त्या आठवड्यातून तुम्हाला 2 व्हिडिओ पडणार आहेत, ते तुम्ही फक्त बघायचे। ओके, तर आपण चालू करूया। आज पहिला टॉपिक महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचे पठार। चलो, तर महाराष्ट्र पठार याला दख्खनचे पठार ऑब्लिक नाव आहे। महाराष्ट्र पठाराला दख्खनचेच पठार का म्हणतात याच्यावरती पहिला पॉइंट आहे। ओके, तर का म्हणतात तर त्याच्यासाठी अगोदर आपण एक बेसिक गोष्टी बघूया। लक्षात राहू द्या मित्रांनो, महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचे पठार जे आहे हे तुम्हाला कुठल्याही परीक्षेला, मग ती सरळ सेवेपासून ती राज्यसेवेची कुठली क्लास 1 पर्यंत, सरळ सेवा क्लास 3 क्लास 2 कुठली पण एक्झाम असू द्या, तर हा क्वेश्चन तुम्हाला या टॉपिकवरचे क्वेश्चन तुम्हाला विचारतात म्हणजे विचारतात। ओके, तर क्वेश्चन नेमकं मित्रांनो लक्षात राहू द्या, नुसतं वाचून म्हणजे महाराष्ट्र पठाराचा टॉपिक वाचायचा, पण त्याच्यातलं नेमकं एक्झाम ओरिएंटेड काय असतं की नेमकं त्या टॉपिक मधले नेमकं कशावर क्वेश्चन विचारतात हे लय महत्त्वाचं असतं। ठीक आहे, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। याचा अभ्यास करताना आयोगाच्या अँगलनुसार जर बघायचं झालं तर तुम्हाला अगोदर निर्मिती कशी होती, महाराष्ट्र पठाराची निर्मितीची कन्सेप्ट काय आहे, या निर्मितीवरती तुम्हाला याच्या अगोदरही क्वेश्चन विचारला होता आणि निर्मितीवरतीही क्वेश्चन अजूनही विचारला जाऊ शकतो। तर पहिला पॉइंट अभ्यास करताना निर्मिती बघायचा आहे। त्याच्यानंतर कालखंड, कोणत्या काळात निर्माण झालेला होता, कोणता कालखंड आहे, महाराष्ट्र पठाराचा विस्तार किती आहे, महाराष्ट्र पठाराचा विस्तार कुठून कुठपर्यंत झालेला आहे असं तुम्हाला एक आयोग विचारतं। त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जो काही खडक आहे, त्या महाराष्ट्र पठारावर जो काही खडक आहे तो खडक कोणत्या प्रकारचा आहे, मृदा कोणत्या प्रकारची आहे, पठाराची लांबी किती आहे, रुंदी किती आहे, पठाराची उंची किती आहे, हे पॉइंट तुम्हाला महत्त्वाचे अभ्यास करायचे। पठारावरील प्रमुख डोंगर रांगा नेमकं कोणत्या कोणत्या आहेत, हे डोंगर रांगावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील कोणते प्रमुख पठारे आहेत, जोड्या लावा प्रश्न विचारतात। इकडे तुम्हाला जिल्हा दिलेला असतो आणि त्या जिल्ह्यांमध्ये कोणते पठारे आहेत यांच्या जोड्या जुळवा असा प्रश्न विचारतो। उदाहरणार्थ तुम्हाला दिलेला आहे खानापूर डॅश जत पठार। ओके, खानापूर जत पठार, तर याचा जिल्हा तुम्हाला विचारायचा असतो, तर जिल्हा काय सांगायचा आहे, सांगली। तर अशा जोड्या लावामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो। तर अगोदर फक्त तुम्हाला टॉपिक सांगतोय की कुठल्या कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील टेकड्या, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या टेकड्या आहेत याच्यावरती तुम्हाला आयोग क्वेश्चन विचारतं, त्याच्या जोड्या लावामध्येच आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जिल्ह्यानुसार डोंगर रांगा लक्षात ठेवायच्यात। उदाहरणार्थ हा सपोज हा पुणे जिल्हा आहे। ओके, हा पुणे जिल्हा आहे आणि या पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला तर कोणते डोंगर आहेत, या पुणे जिल्ह्यामध्ये कोणते डोंगर आहेत, मग तसुबाईचे डोंगर कुठे आहेत, सिंगी डोंगर रांग कुठे आहे, तामिनीच्या टेकड्या, पुरंदरच्या टेकड्या, असे तुम्हाला जिल्ह्यावाईज सांगायचे आहेत प्रत्येक जिल्ह्यावाईज।
त्याच्यानंतर तुम्हाला मी हँड रिटन नोट्समध्ये डायरेक्टली बसवलेले आहेत की कोकण किनारपट्टी जर घेतली तर त्या कोकण किनारपट्टीमधले जेवढे जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कुठले डोंगर आहेत, कुठल्या टेकड्या आहेत ते जिल्ह्यावाईज दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुणे विभाग जर असेल तर पुणे विभागातील तुम्हाला जिल्ह्यावाईज डोंगर रांगा दिलेल्या आहेत. आता पुणे जर घेतला तर बघा सह्याद्रीचे डोंगर आहेत, हरिश्चंद्र डोंगर आहे, शिंगी डोंगर आहे, तसुबाईचे डोंगर, मांडवी आहे, त्याच्यानंतर तामिनी आहे, आंबाला डोंगर आहे. असं पुण्यामधले सगळे डोंगर जे आहेत ते तुम्हाला एकाच ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला टेकड्या पुरंदर म्हणजे सासवडचं पठार असेल तर पठारही तुम्हाला त्याच नकाशामध्ये दिलेला आहे. पुण्यामधल्या टेकड्या दिल्या जातात, तामिनीच्या टेकड्या, पुरंदरच्या टेकड्या. बघा ब्लॅक पेननी तुम्हाला मी दिलेले आहेत की पुण्यामध्ये कोणते डोंगर रांगा दिलेल्या आहेत. हिरव्या पेननी दाखवले तुम्हाला, रेड पेननी दाखवले तुम्हाला की कोणतं पठार आहे पुण्यामध्ये, आणि निळ्या पेननी दाखवले तुम्हाला की कुठल्या टेकड्या आहेत पुण्यामध्ये. आणि असंच पुणे प्रशासकीय विभागामध्ये कोणत्या टेकड्या आणि कोणत्या डोंगर आहेत असं एकाच नकाशामध्ये तुम्हाला सगळे पॉईंट मी बसून दिलेले आहेत. बघा एकाच नकाशामध्ये काय दिले, पुण्यामध्ये इथं तुम्हाला 14 दिले, याचा अर्थ पुण्यामध्ये 14 तालुके येतं. त्याच्यानंतर इथं दिले पुण्याचं क्षेत्रफळ किती आहे तुम्हाला, तर 15,643 आहे. पुण्यामध्ये टेकड्या कोणत्या आहेत, पुण्यामध्ये पठार कोणते आहेत आणि पुण्यामध्ये डोंगर कोणते आहेत, एकाच मॅपमध्ये सगळे घटक बसून दिलेले आहेत. त्याच्यामुळे बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. प्रत्येक पॉईंट तुम्हाला नकाशातच बसून घेणार आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला एकदम सोपं होणार आहे. ठीक आहे, तर बिलकुल टेन्शन घेऊ नका. डोंगरावर क्वेश्चन विचारते ना, हे डोंगर जे आहेत हे डोंगर तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रातील एकूण शिखर जे आहेत सगळे शिखर घ्यायचे आणि त्या शिखराचा क्रम तुम्हाला एमपीएससी विचारतं. तर इथून पुढे तुम्हाला लक्षात राहू द्या, हे जे शिखर आहेत हे शिखर कसे लक्षात ठेवायचे, तर बऱ्याचशा मुलांनी हा शॉर्टकट पाठ करून ठेवलाय. कोणता आहे, कसामी हसतो. ओके, कसामी हसतो हा शॉर्टकट पाठ करून ठेवलाय. पण मित्रांनो लक्षात घ्या, 2017ला तुमचा कसाम हसला का, नाही हसला. का तर 2017ला जे क्वेश्चन विचारले होते त्याच्यावरती होते मांगी तुंगी. ओके, कोणते होते, मांगी तुंगी, त्याच्यानंतर शिंगी. ओके, शिंगी, त्याच्यानंतर रायरेश्वर, त्याच्यानंतर आहे राजगड. ओके, राजगड हे शिखर दिलेले होते आणि या शिखराचा तुम्हाला उंचीनुसार क्रम लावायला सांगितला होता. मग आता तुम्ही सांगा बरं, कसाम हसतोय का, या शॉर्टकटनी तुम्हाला उत्तर देता येईल का, नाही. तर बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. मी तुम्हाला असा शॉर्टकट घेऊन आलेलो आहे, असा शॉर्टकट आहे की तो तुम्हाला तुमचं स्पर्धा परीक्षेचं वर्ष संपेपर्यंत तुम्हाला कामी येणार आहे. असा शॉर्टकट घेऊन मी तुमच्या समोर आलो आहे. आणि हा जर शॉर्टकट का तुमचा पाठ झाला रे झाला की तुम्हाला तुमच्या जोपर्यंत एक्झाम देतात तोपर्यंत या टॉपिकच्या या शॉर्टकटच्या बाहेर तुम्हाला शिखर कोणतंच नसणार आहे. आणि तुम्हाला मी जे शिखर सांगणार आहेत ते महाराष्ट्रातल्या कुठल्याच पुस्तकामध्ये एवढे मोठे सगळे शिखर नसणार आहेत. ओके, आणि त्यांचा सगळ्याचा शॉर्टकट मी तुम्हाला इथं बनवून टाकलेला आहे. सो बिलकुल टेन्शन घेऊ नका. हा महाराष्ट्रातील शिखर हा एक पॉईंट तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर एवढे पॉईंट तुम्हाला अभ्यास करायचे, तेव्हा तुम्हाला याच्यावरती एकही क्वेश्चन जाणार नाही. महाराष्ट्रातील पठार किंवा त्याला दख्खनचे पठार का म्हणतात असे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारू शकते. चला, तर एक एक पॉईंट आज आपण बघणार आहे. तर कसा काय टॉपिक विचारते, तर पहिला पॉईंट बघायचा आहे तुम्हाला महाराष्ट्र पठार, त्यालाच आपण दख्खनचे पठार म्हणतो. मग महाराष्ट्र पठाराचा पहिला पॉईंट बघायचा आहे तुम्हाला की निर्मिती. मग महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली, जरा थोडंसं पाठीमागे जायचं, ज्वालामुखीमध्ये जायचं. ज्वालामुखी, ओके, ज्वालामुखी. तर ज्वालामुखी जे आहे, व्होल्कॅनो जो आहे, याचे मुख्य प्रकार जे आहेत ना मित्रांनो ते 2 प्रकार आहेत. कोणते आहेत, 2 प्रकार आहेत ज्वालामुखीचे. तुम्हाला उद्रेकानुसार आणि त्याच्यानुसार तुम्हाला वेगवेगळे प्रकार आहेत, पण मुख्य 2 प्रकार इथं तुम्हाला त्याचे पडतात. पहिला जो प्रकार आहे मित्रांनो त्याला केंद्रीय ज्वालामुखी म्हणायचं. कोणता, केंद्रीय किंवा केंद्रकीय ज्वालामुखी म्हणा, ज्वालामुखी. ओके, केंद्रकीय ज्वालामुखी किंवा केंद्रीय ज्वालामुखी. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे भेगीय ऑब्लिक, यालाच दुसरं नाव आहे भ्रंशमूलक. कोणता आहे, भ्रंशमूलक ज्वालामुखी. अगोदर लक्षात राहू द्या, अगोदर ही कन्सेप्ट बघून घ्या की नेमकं केंद्रीय ज्वालामुखी म्हणजे नेमकं काय
आणि भेगीय किंवा भ्रंशमूलक ज्वालामुखी म्हणजे नेमकं काय याच्यावरती अगोदर समजून घ्या. सिंपल फंडा आहे. तर बघा, एका केंद्रातून जो काही लावारस आहे म्हणजे प्रावरणामध्ये पृथ्वीच्या भूगर्भामध्ये पहिला थर भूकवच, दुसरा प्रावरण, तिसरा तुम्हाला आहे गाभा. तर पृथ्वीचा जो हा इथं काढून देतो उदाहरणार्थ बघा, हा आहे, याला म्हणायचं भूकवच. भूकवच त्याच्यानंतर भूकवच जे आहे ते दोन भागांनी बनलेलं असतं. एक आहे खंडीय कवच. काय आहे? खंडीय कवच. आणि दुसरं आहे, हे आहे इथं पाणी, म्हणजे याला महासागरीय कवच म्हणायचं. ओके, महासागरी कवच. आणि दुसरं काय आहे? खंडीय कवच. ओके, महासागरी कवच, खंडीय कवच. आणि दोघांना मिळून काय म्हणायचं? भूकवच. क्रस्ट किंवा या सगळ्यांनाच एक शब्द आहे, त्याला म्हणायचं शिलावरण. काय म्हणायचं? शिलावरण. ओके, चला इकडे लक्ष द्या. शिलावरणाच्या खाली म्हणजे प्रावरणाच्या ह्याच्या भूकवचाच्या खाली दुसरा जो थर आहे ना, त्याला काय म्हणायचंय? प्रावरण. ओके, काय म्हणायचं? प्रावरण. याला इंग्लिशमध्ये मॅन्टल म्हणतात. ओके, तर या मॅन्टलमध्ये एक 100 ते 200 किलोमीटरचा एक थर आहे, त्या थराला म्हणायचं दुर्बल आवरण. दुर्बलावरण. ओके, या दुर्बल आवरणामध्ये काय होतात? हे सगळे जे काही घटक आहेत सगळ्यात प्रचंड प्रमाणामध्ये तापमानामुळे इथालचा भाग जो आहे तो सगळ्या लिक्विड स्टेटमध्ये जेवढे प्रचंड दाब आणि प्रेशर या सगळ्यांमुळे हे पदार्थ जे आहेत ना, हे सगळे काय होतात? वितळतात. ओके, आणि भूकंप आणि ज्वालामुखी जे आहेत म्हणजे इथालचा जो लावा आहे हा वरच्या साईडला यायला लागतो. आणि जेव्हा वरच्या साईडला आला आणि इथं जे काही प्लेट आहेत, ओके, भूकवचाचा खालचा जो भाग आहे, या जर खूप जड आणि स्ट्रॉंग मजबूत असतील तर ह्या प्लेटा फुटत नाही येतात, तुटत नाही येतात. ओके, त्यांचा भ्रंश होत नाहीये. मग अशा ठिकाणी कोणत्या क्रिया होतात? तर अशा ठिकाणी होतात भूकंप. जेव्हा प्लेटा तुटत नाहीये, ज्वालामुखीमधून जो काही लावारस तयार होतो, मॅग्मा तयार होतो, तो वरती येतो. आणि वरती येताना तो प्लेटाला काय होतो? खालून प्लेटाला धडकतोय. आणि प्लेटा जर मजबूत असतील तर प्लेटा तुटल्या नाही तर मग तो जो काही लावारस तो काय होतो? तो आतल्या आतच काय होतोय? खाली जातोय, थंड होतोय. आणि अशा टायमिंगला तयार काय होतं? कोणती क्रिया होती? भूकंप होतात. पण जर का ह्याच्या प्लेटा तुटल्या, प्लेटा तुटल्याच्या नंतर म्हणजे हा मॅग्मा असा वरती आला आणि या मॅग्मातून प्लेट तुटली तर ह्या केंद्रामधून काय होतो? ज्वालामुखी वरती येतो, त्याचा विस्फोट होतो. ओके, याला मग अशा टाइम जेव्हा प्लेटा तुटून मॅग्मा लावारस वरती येतो आणि जमिनीवरती पसरतो, प्लेट तुटली याचा अर्थ ज्वालामुखी झाला. आलं लक्षात? प्लेट तुटली याचा अर्थ ज्वालामुखी, प्लेट नाही तुटली तर याचा अर्थ काय? भूकंप होतो. मग आता लक्षात राहू द्या, मग हे प्रावरणातून मॅग्मा वरती आलाय, बरोबर? प्रावरणातून मॅग्मा वरती आला, जसाही तो भूकवचावर भूकवचावरती पसरतो, तेव्हा त्याला काय म्हणतात? सिलारस म्हणतात. काय म्हणतात? सिलारस. जमिनीवरती आल्याच्या नंतर त्याला काय म्हणतात? सिलारस. आणि हा सिलारस जो आहे तो वातावरणातल्या हवेसोबत ते संपर्कात आल्यामुळं हा सिलारस हळूहळू काय होतो? थंड होतो. आणि थंड झाला की याच्यापासून काय होतो? वेगवेगळ्या खडकाची निर्मिती होते, म्हणजे ज्वालामुखी खडकाची काय होते? निर्मिती होते. ओके, आता ह्या एकाच ठिकाणातून असा स्फोट झाला म्हणून या ज्वालामुखीला म्हणायचं केंद्रीय ज्वालामुखी. आणि याच्यामुळं काय होत असतं? तर पर्वतांची काय होत असते? निर्मिती होत असते. आलं लक्षात? ठीक आहे, चलो, केंद्रीय ज्वालामुखी समजला तुम्हाला. आता आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झालेली आहे. तर बघा, त्याच्यासाठी कोणता ज्वालामुखी आहे? भ्रंशमूलक किंवा भेगीय ज्वालामुखी. तर लक्षात राहू द्या, सपोज हा जमिनीचा भाग आहे. ओके, हा जमिनीचा भाग आहे. तर या प्रावरणातून खालून लावारस असा वेगवेगळ्या भेगातून काय होतोय? वरती येतोय. आणि वरती आल्याच्या नंतर असा काय होतोय? असा इकडं पसरतोय. ओके, भेगीय स्वरूपात असा वरती आला आणि असा पसरला. हळुवारपणे असा ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि असा पसरलेला आहे. ओके, हा, त्याच्यानंतर ह्या एक भेगेतून असा लावारस वरती आला आणि असा पसरला. ओके, असा. ओके, ठीक आहे. तर म्हणजे भेगीय स्वरूपातून म्हणजे त्या जमिनीला काय पडल्या रे? भेगा पडल्या. कशामुळे पडल्या? तप्त लावारस जो आहे तो खाली आला, सगळ्याला छेदून त्या खडकाला सगळ्याला वितळून तो काय झाला? मॅग्मा वरती आला आणि वरती असा हळुवार पद्धतीने आल्याच्या नंतर जमिनीवरती असा काय झाला? पसरला. मग अशा वेगवेगळ्या भेगातून ज्वालामुखी काय होतोय? वरती येतोय. याला काय म्हणायचं? भेगीय.
याला काय म्हणायचं भेगीय, किंवा याला काय म्हणायचं, आता हा पूर्ण जमीन आहे, हा जमीन होती बरोबर, ही पूर्ण जमीन आहे, पण याच्यामध्ये काय झाला, भ्रंश झाला, म्हणजे काय झाला, हा भाग तुटला, फुटला बरोबर, भेग पडली त्याला, आणि त्याच्यातून काय झाला, मॅग्मा वरती आला, म्हणून या ज्वालामुखीला काय म्हणायचं, भेगीय ज्वालामुखी किंवा त्याला भ्रंशमूलक ज्वालामुखी. आणि असे ज्वालामुखीचे असे किती 29 वेळा काय झाले, उद्रेक झाले होते, 29 वेळा काय झाले, उद्रेक झाले. आणि 29 वेळा उद्रेक होऊन हा लावारस जो आहे तो जमिनीवर पसरला, शिलारस आला, शिलारस हळूहळू थंड झाला, आणि त्याच्यापासून भेगीय किंवा भ्रंशमूलक ज्वालामुखीपासून कशाची निर्मिती होत असते, तर काय होते, पठारांची निर्मिती होत असते, पठार वेगवेगळे निर्मिती होत असते. आणि तसंच पठार जे आहे ते कोणतं होतं, दख्खनचे पठार होतं, दख्खनचे पठार. मग असा भेगीय किंवा भ्रंशमूलक ज्वालामुखी जी आहे याची निर्मिती झाली, म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातून अशी 29 वेळा काय झाले, उद्रेक झाले. आणि त्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून, पण कोणत्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून, तर हे महत्वाचा शब्द आहे, इथं शब्द काय लिहायचा आहे, भ्रंशमूलक ऑब्लिक काय आहे, भ्रंशमूलक ऑब्लिक भेगीय ज्वालामुखी. लक्षात राहू द्या, भ्रंशमूलक किंवा भेगीय ज्वालामुखीतून, इथं बघा मूलक, ओके, भ्रंशमूलक ऑब्लिक भेगीय ज्वालामुखीतून काय झालेली आहे, कशाची निर्मिती झालेली आहे, तर महाराष्ट्र पठाराची काय झाली आहे, निर्मिती झालेली आहे. कळलं तुम्हाला भ्रंशमूलक ज्वालामुखी म्हणजे काय आणि केंद्रीय ज्वालामुखी म्हणजे काय. तर लक्षात राहू द्या, इथं तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारलेला होता की महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही डॅश प्रकारे झालेली आहे, कशा प्रकारे झालेली आहे, तर तेव्हा ऑप्शन मध्ये हा शब्द दिलेला होता, भ्रंशमूलक ऑब्लिक भेगीय. म्हणजे भ्रंशमूलक बऱ्याचशा मुलांना माहितच नव्हतं की भ्रंश म्हणजे सिंपल गोष्टी लक्षात ठेवायची, तुटणे, फुटणे, वेगळे होणे. तुमचा भ्रंश झालाय का, कधी कोणापासून वेगळे झालात का, ते म्हणायचं, त्याला म्हणायचं भ्रंश. तुमचा भ्रंश झाला म्हणजे त्या जमिनीचा भ्रंश झाला आणि खालून काय आला, लावरस आला आणि तो जमिनीवर पसरला. आणि असे उद्रेक जे होते ते एकूण किती वेळा झाले होते, 29 वेळा ज्वालामुखीचे, भ्रंशमूलक ज्वालामुखीचे, भेगीय ज्वालामुखीचे उद्रेक झाले. आणि त्याच्यापासून काय झालं मित्रांनो, दख्खनचे पठार किंवा महाराष्ट्र पठार निर्माण झाले. ओके, दुसरा क्वेश्चन विचारते ना की हे सगळं झालं मास्तर, हे सगळं तुम्ही सांगितलं, पण हे कधी झालंय, तर हे कधी झालं होतं, लक्षात राहू द्या. तुम्हाला एक गोष्ट लक्षात राहू द्या, हे पृथ्वीचा भूगर्भिक इतिहास, पृथ्वीचा भूगर्भिक इतिहास हा जो टॉपिक आहे, म्हणजे पृथ्वीची जी काही निर्मिती झालेली आहे, जसं की सूर्यांची निर्मिती म्हणजे ताऱ्यांची निर्मिती, ग्रहांची निर्मिती, त्या ग्रहामध्ये आपला एक ग्रह होता म्हणजे पृथ्वीची निर्मिती कशी झाली, सुरुवातीला कशी होती, ती आतापर्यंत त्याच्यावर सजीव सृष्टी कधी आली, डायनासोर कधी आले, माणसाची उत्पत्ती कधी झाली, प्राण्यांची उत्पत्ती, वनस्पतीची उत्पत्ती, दगडी कोळसा कधी निर्माण झाला, खडकांची निर्मिती कधी झाली, आर्कियन कोणते, कडप्पा, हे सगळं जे काही पृथ्वीवरती आहे या सगळ्यांची निर्मितीचा इतिहास तुम्हाला कशामध्ये पाहायला भेटेल, पृथ्वीच्या भूगर्भिक इतिहासामध्ये पाहायला भेटेल. याच्यावरतीही आपण एक सेपरेट लेक्चर घेणार आहेत. तर त्याचा फायदा तुम्हाला, हा जर अभ्यास केला तर लक्षात राहू द्या, तुम्हाला सायन्स जो टॉपिक आहे, सायन्सच्या टॉपिकमध्ये सुद्धा ह्याचा उपयोग होतो. म्हणजे प्राणी आणि वनस्पतीचं वर्गीकरण करताना तुम्हाला हे वर्गीकरण माहित पाहिजे. इतिहासामध्ये पण तुम्हाला या पृथ्वीच्या भूगर्भिक इतिहासावरती क्वेश्चन विचारतात आणि भूगोलमध्ये सुद्धा याच्यावरती राज्यसेवेला क्वेश्चन विचारतात. पण हा जर टॉपिक आहे, हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, क्वेश्चन इथून पडतात. बघा, तुम्हाला कंबाईनला क्वेश्चन विचारला होता, राज्यसेवेला क्वेश्चन विचारला होता की धारवाड खडक प्रणाली कोणत्या काळात निर्माण झाली होती. धारवाड खडक प्रणाली म्हणजे भारतातील सर्वात प्राचीन खडक प्रणाली कोणती आहे, कडप्पा खडक प्रणाली, हे सगळं जे आहे ना, हे सगळं तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे. मग एवढ्या मोठ्या जेव्हा पृथ्वीपासून जे काही गोष्टीची निर्मिती झाली ते आतापर्यंत कोणत्या कोणत्या घटना घडलेल्या आहेत, कशाची निर्मिती झालेली आहे, याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला हे 5 कल्प माहित असणे पाहिजे. त्याचं डिवायडेशन, वर्गीकरण कशात केलेलं आहे पृथ्वीच्या भूगर्भिक इतिहासाचं, आतापर्यंत ज्या घटना घडल्यात या सगळ्यांचं वर्गीकरण किती केलंय, 5 गटात केलेलं आहे. पहिला आहे कल्प, 5 कल्प तुम्हाला माहित पाहिजेत.
त्याच्यानंतर 4 युग तुम्हाला माहित पाहिजेत, बरोबर. प्रथम युग, द्वितीय युग, तृतीय युग हे सगळं माहित, असं 4 युग तुम्हाला माहित पाहिजेत. आणि दुसरा पॉइंट म्हणजे शके, बरोबर ना. पिरियड, त्याच्यानंतर इयर, त्याच्यानंतर इरा म्हणजे कल्प, युग आणि त्याच्यानंतर शके. असे शक किती आहेत? 18 शके आहेत. तर यामध्ये सगळा जो काय आहे सजीव सृष्टी असेल म्हणजे पृथ्वीवरती निर्मितीपासून ते आतापर्यंत ज्या काही घटना घडल्या, जे काही निर्मिती झालंय, या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला इथे दिलेला आहे. मग हा कालखंड तुम्हाला सांगायचंय की ज्वालामुखीचा उद्रेक भ्रंशमूलक झाला, पण मास्टर दख्खनचं पठार जे आहे ते कधी झालं, म्हणजे हे कालखंड तुम्हाला विचारतील, लक्षात राहू द्या. तर याच्यामध्ये जे काही कल्प आहे, कल्प याच्यामध्ये मेसोझोईक, ओके, मेसोझोईक एक काय होतं, कल्प होतं, किंवा क्रेटेसियस या 18 शकापैकी क्रेटेसियस एक असं शक होतं. हे म्हणजे हे जे काय 18 शक आहेत हे डिवाइड कशात केले तर 5 कल्पामध्ये डिवाइड केलेले आहेत. मग मेसोझोईक मध्ये किंवा तुम्हाला क्रिटेशियस कालखंडामध्ये विचारते. कालखंड हा आयोगाचा शब्द आहे. या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या म्हणून त्याला काय शब्द वापरला, कालखंड. ऍक्च्युअली काय वापरायचा आहे, कल्प किंवा शके. मग तुम्हाला प्रश्न शक किंवा कल्पच्या ऐवजी जर कालखंड वापरला तर तुम्हाला विचारते ना महाराष्ट्र पठाराची किंवा दख्खनच्या पठाराची किंवा डेक्कन ट्रॅप. लक्षात राहू द्या, डेक्कन ट्रॅप यालाच काय म्हणतो आपण, डेक्कन ट्रॅप म्हणतो. हे डेक्कन ट्रॅपची निर्मिती कधी झाली, मेसोझोईक ऑब्लिक क्रिटेशियस कालखंडामध्ये काय झालेली आहे, या महाराष्ट्र पठाराची काय झाली, निर्मिती झालेली. इथपर्यंत आला. चलो, त्याच्यानंतर दुसरा पॉइंट, महाराष्ट्र पठाराचा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे. चलो, याच्यासाठी आपण नकाशाच बघूया. चलो, महाराष्ट्र पठाराचा जो विस्तार आहे बघा, इथं आहे तुमचा कोकण किनारपट्टी, हा आहे मित्रांनो तुमचा सह्याद्री पर्वत, आणि आता इथं नावं टाकून घ्या, हा आहे कोकण, त्याच्यानंतर हा आहे सह्याद्री पर्वत. ओके, सह्याद्री पर्वत. आणि इथून इकडे म्हणजे सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे, सह्याद्री पर्वतापासून तो पूर्वेकडे तुम्हाला इकडे कुठपर्यंत पसरलेला आहे. तर पहिली गोष्ट गडचिरोली. ओके, इथं तुम्हाला सीमा लिहून देते, त्याचा विस्तार. पहिली गोष्ट तुम्हाला गडचिरोली. ओके, गडचिरोली, नाहीतर गडचिरोली देते, नाहीतर तुम्हाला काय देतेल इकडे सुरजागड ऑब्लिक भामरागड, बरोबर, सुरजागड, भामरागड, किंवा तुम्हाला इंद्रावती नदी खोरे. ओके, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवरून इथून जी वाहणारी नदी आहे ती कोणती आहे, इंद्रावती नदी आहे. इंद्रायणी नाही, इंद्रायणी आपल्या पुण्यामध्ये आहे. ओके, इंद्रावती नदी, किंवा तुम्हाला सुरजागड असेल, भामरागड असेल, सुरजागड असेल, आणि हे सगळं कोणत्या जिल्ह्यात आहे, गडचिरोलीमध्ये असेल, किंवा मग तुम्हाला इकडं गोंदिया दिलेला असेल. ह्या पूर्वेकडच्या एवढ्या भागापर्यंत, म्हणजे इथून सह्याद्री पर्वतापासून ते पूर्वेकडं गडचिरोली, सुरजागड, भामरागड किंवा इंद्रावती नदीच्या खोऱ्यापर्यंत असा कोण पसरलेला आहे, किंवा या भागाला काय म्हणतात, तर याला म्हणतात महाराष्ट्र पठार. काय म्हणतात, महाराष्ट्र पठार. तर हा आचा विस्तार सांगायचा आहे. पश्चिमेला सह्याद्री पर्वत, पूर्वेला गडचिरोली जिल्हा यांच्या दरम्यान कोण आहे, महाराष्ट्र पठार. किंवा उत्तरेला असा कोण आहे रे, उत्तरेला असा आहे सातपुडा पर्वत. म्हणजे सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला आणि सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला कोण पसरलेला आहे, तर कोण आहे, महाराष्ट्र पठार. विस्तार पश्चिमेला सह्याद्री पर्वतापासून पूर्वेकडे तुम्हाला गडचिरोली, सुरजागड, भामरागड, इंद्रावती नदीचं खोरं इथपर्यंत कोण आहे, महाराष्ट्र पठार पसरलेला आहे. हा पॉइंट सांगायचा आहे, बरोबर. विस्तार झाला. त्याच्यानंतर खडक. आता परत एकदा तेच सांगायचंय, हा जो काही ज्वालामुखी आहे, हा या ज्वालामुखीच्या उद्रेकातून जो काही शिलारस म्हणजे मॅग्मा वरती आला आणि हा जमिनीवरती आल्याच्या नंतर त्याला काय नाव पडलं, शिलारस. ओके, त्याला काय म्हणतात, जमिनीवरती आल्याच्या नंतर त्याला काय म्हणतात, शिलारस. आणि हा शिलारस जो आहे तो हळूहळू काय होतोय, थंड होतो, थंड. ओके, हा थंड होतोय म्हणजे त्याचं तापमान काय होते, कमी होतंय. आणि थंड झाल्याच्या नंतर मग
तो हळूहळू काय होतोय, तो त्याचं रूपांतर कशामध्ये होतंय, खडकामध्ये होतंय. ओके, कशामध्ये होतंय, खडकामध्ये होतंय. आता उदाहरणार्थ ज्वालामुखी तुम्हाला जे आहे, जशी खडकांची कशी निर्मिती होते त्याच्यावरती एक आपण तुम्हाला मी छोटासा जे आहे तो पॉइंट दाखवणार आहे. लक्षात राहू द्या, व्हिडिओ दाखवतो छोटासा, तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये निर्मिती नेमकं कशी झालेली आहे. ओके, लक्षात राहू द्या. पृथ्वीच्या आतल्या गाभ्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, पृथ्वीच्या आतल्या गाभ्यामध्ये म्हणजे प्रावरणामध्ये जो भाग बनलेला आहे मॅग्मा आहे तो कसा वरती येतो बघा. याच्यामध्ये तुम्हाला खडकांचं रूपांतर अगोदर दाखवलेलं आहे, खडकांच्या प्रकारामध्येच तुम्हाला हा पॉइंट बघायचा आहे. तर इथं पुढे बघून घ्या कसा निर्माण होतोय. इकडे लक्ष द्या. आता बघा हा मॅग्मा आता वरती आलाय. ओके, मॅग्मा वरती आल्याच्या नंतर काय होतंय, हा मॅग्मा वरती आलाय, हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला, मॅग्मा वरती आलाय. हा लावारस जो आहे तो लावारस बघा कसा पसरलाय जमिनीवरती. हा लावारस आल्याच्या नंतर याला शिलारस म्हणायचं, म्हणजे लावा थंड झाल्याच्या नंतर त्याला शिलारस म्हणतात. शिलारस जो आहे हा जमिनीवरती पसरलाय. ओके, शिलारस आता हळूहळू हळूहळू काय व्हायला लागलाय, थंड होत चाललाय. बघा तिकडून इकडे बघा थंड होत चाललाय. हा शिलारस थंड झाल्याच्या नंतर याच्यापासून काय होतीये, खडकांची निर्मिती होती, बरोबर ना. हा बाह्य लावारस आहे, व्हॉल्कॅनो रॉक्स आहे, त्याच्यापासून एक ज्वालामुखी खडक तयार होतो. हा ज्वालामुखी खडक आहे, शांत झालाय हळूवार पद्धतीने, बरोबर, थंड झाला. आणि याच्यापासून एक दुसरा अंतर्गत भागात जर झाला तुम्हाला ज्वालामुखीचे जे उद्रेक आहेत ते म्हणजे अग्निजन्य खडक जो आहे तो ज्वालामुखीपासूनच तयार होतो. एक बाह्य निर्मित आणि एक अंतर्गत, बरोबर ना. अंतर्गत आतल्याच भागात जर ज्वालामुखी जे आहे लावा जो आहे तो थंड झाला आतल्याच भागात, तर त्याच्यापासून कोणते खडक तयार होतात, तर अग्निजन्य खडक. मग अग्निजन्य खडकाचे दोन प्रकार होते, एक आहे पातालीय खडक अंतर्वर्षी आणि दुसरा आहे बाह्य, बरोबर ना. मग मगाशी जो बघितला होता तो बाह्य होता, हा आतल्या भागात थंड होऊन खडक निर्माण झाले. चला, तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात राहू द्या, आपल्याला हा पॉइंट बघायचा होता. चलो, तर याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली हा आपल्याला पॉइंट बघायचा होता. ठीक आहे, तरी बघा आता याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट कोणता आहे तुमचा लक्षात ठेवायचा. तर पहिला पॉइंट आपल्याला लक्षात ठेवला की कालखंड कोणता आहे, निर्मिती कोणत्या काळात झाली आणि खडक. तर लक्षात राहू द्या, हा जो काही मॅग्मा वरती आला, शिलारस झाला तयार, थंड झाला हवेचा संपर्कात आल्यामुळे, आणि याच्यापासून एक खडक तयार होतो. तर खडक कोणता आहे लक्षात राहू द्या. तर खडक जो आहे तो आहे बघा बेसॉल्ट. कोणता आहे, बेसॉल्ट. तर तो थंड होऊन कोणत्या खडकाची निर्मिती होते, बेसॉल्ट खडकाची. मग महाराष्ट्र पठार जो आहे ते महाराष्ट्र पठार जे कोणत्या खडकाने तयार झालेला आहे किंवा महाराष्ट्र पठारावर कोणत्या प्रकारचा खडक आढळतो, तर तो आढळतोय बेसॉल्ट प्रकारचा खडक. आलं लक्षात. आणि या बेसॉल्ट खडकाचं जर खूप दिवसापासून क्षरण अपक्षरण किंवा झीज जर झाली, बेसॉल्ट खडकाचे जर अपक्षरण जर झालं तर त्याच्यापासून कोणती मृदा तयार होते, तर त्याच्यापासून रेगूर किंवा आपण त्याला काय म्हणतो, रेगूड मृदा, किंवा त्याला आपण दुसरा शब्द आहे काळी मृदा. ओके, काळी मृदा. पण रेगूर मृदेला काळी मृदा का बरं म्हणतात, कारण का, लक्षात राहू द्या, ही जी रेगूर मृदा आहे याच्यामध्ये एक घटक द्रव्य म्हणजे कोणता, टिटॅनिफेरस. ओके, टिटॅनिफेरस हे न हे टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट या घटक द्रव्यामुळे लक्षात राहू द्या, ही जी मृदा आहे टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट या घटक द्रव्यामुळे कोणती मृदा तयार होते, तर ती मृदा तयार होते काळी. म्हणजे या रेगूर मृदेला काळा रंग कशामुळे प्राप्त होतो, तर या टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे होते. लक्षात राहू द्या. तर पठारावरती कोणता खडक आढळतोय, बेसॉल्ट खडकाचे अपक्षरण होऊन कोणती मृदा तयार होते, तर तुम्हाला काळी मृदा तयार होते. मग महाराष्ट्र पठाराची लांबी, दुसरा पॉइंट आपल्याला बघायचा आहे. महाराष्ट्र पठाराची एकूण लांबी किती आहे रे मित्रांनो, तर लक्षात राहू द्या, पूर्ण महाराष्ट्राची जर लांबी जर घेतली आपण, पूर्ण महाराष्ट्राची लांबी किती आहे, 800 किलोमीटर आहे. किती आहे, 800 किलोमीटर. ओके, 800 किलोमीटर.
पण जर पठाराची जर लांबी घेतली तर पठार तर तुम्हाला कुठपासून आहे, इथपासून पठार आहे, म्हणजे ही जी लांबी लक्षात राहू द्या, ही अशी लक्षात ठेवायची की सह्याद्री पर्वतापासून कोकण किनारपट्टी अरबी समुद्र हे किती किलोमीटरवर आहे, 50 किलोमीटरवर आहे सरासरी. मग लक्षात राहू द्या, मग महाराष्ट्र पठाराची एकूण लांबी किती होती रे, महाराष्ट्र पठाराची एकूण लांबी होती 800 किलोमीटर. आणि महाराष्ट्र पठार जे आहे ते इथून आहे, महाराष्ट्राची लांबी महाराष्ट्राची लांबी 800 किलोमीटर, पण पठाराची लांबी मग इथून इथंच आहे, बरोबर ना, इथं लिहायचं आहे महाराष्ट्र पठार. दख्खनचा पठार अजून आपण त्यांना म्हणलो नाहीये, तर का म्हणते ते सांगतो तुम्हाला. म्हणजे ही महाराष्ट्र पठाराची जी लांबी आहे ती किती झाली, 750 किलोमीटर झाली. किती झाली, 750. लक्षात राहू द्या, इथून इथपर्यंत किती ऍड करायचे, 50 ऍड करायचे. आणि ही झाली महाराष्ट्राची, म्हणजे एकूण 800 किलोमीटर आहे आणि इथून 50 मायनस केले की 750 आपल्याला मिळतं. 750 ही महाराष्ट्राची काय आहे, पूर्व पश्चिम लांबी आहे. त्याच्यानंतर उत्तर दक्षिण, मग पठाराची लांबी किती आहे उत्तर दक्षिण, तर तुम्हाला टोटल किती दिली होती, टोटल दिली होती 730 किलोमीटर. किती दिली होती, 730 किलोमीटर. तर बघा, काही पुस्तकात तुम्हाला 700 किलोमीटर दिली, काही पुस्तकात 720 दिली आहे, काही पुस्तकात 730 किलोमीटर महाराष्ट्राची लांबी दिली आहे उत्तर दक्षिण. लक्षात राहू द्या, आयोगाने उत्तर जे मान्य केलेलं आहे ते 730 केलेलं आहे. फायनल आन्सर कीनुसार उत्तर 730 दिले. या वर्षीचा पेपर बघितला ना तुम्ही, तर गौताळा आउटरम घाट हे नॅशनल पार्क नाहीये, पण आयोगाने तेच नॅशनल पार्क करून ठेवले. आपल्याला आयोगाच्या आन्सर कीनुसार जाऊ द्या, आयोगाला काय पाहिजे, तर आयोगाची जी उत्तर आहे ते आहे 730. मग इथून पुढे महाराष्ट्राची लांबी जी आहे ती पश्चिम पूर्व 800 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण 730 किलोमीटर. आता बघायचं आपल्याला पठाराची घ्यायची. तुम्हाला इथं सह्याद्री पर्वतापासून ते गडचिरोली पर्यंत पठाराची लांबी आहे महाराष्ट्र पठाराची 750. आणि उत्तर दक्षिण जर तुम्हाला विचारली तर उत्तर दक्षिण तुम्हाला सांगायची आहे फक्त 700 किलोमीटर. मग ही तुम्हाला रुंदी जी आहे ती सर्वत्र सारखी दिसती करे, बघा इथं खूप कमी आहे, इथं जास्त आहे, तर सरासरी तुम्हाला विचारली तर किती आहे, 700 किलोमीटर. आणि पठाराची पश्चिम पूर्व जर विचारली तर 750. आता राहिला पॉईंट उंचीचा. मग महाराष्ट्र पठाराची जर उंची तुम्हाला विचारली, ही उंची, तर उंची लक्षात राहू द्या, उंची सांगायची आहे तुम्हाला 450. किती सांगायची आहे, 450. उंची म्हणल्याच्या नंतर काय येईल रे, मीटर. 450 मीटर. लांबी पश्चिम पूर्व 750, उत्तर दक्षिण 700 आणि उंची सरासरी उंची किती आहे, तर सरासरी तुम्हाला सांगायची आहे 450 मीटर. ठीक आहे, चलो नेक्स्ट पॉइंट काय सांगितलं आहे तुम्हाला, लांबी रुंदी उंची हे सगळं झालं. आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचंय महाराष्ट्र पठार जे आहे, या महाराष्ट्र पठारावरती तुम्हाला कोणत्या डोंगर रांगा आहेत, बरोबर ना. याच्यावरती लक्षात राहू द्या, ह्याच्यावरती तुम्हाला 19ला क्वेश्चन विचारलेला होता. महाराष्ट्र पठारावरील डोंगर रांगांचा किंवा पर्वतांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम सांगितला होता. ओके, तर लक्षात राहू द्या, मी तुम्हाला हे नाही म्हणत हे सह्याद्री पर्वत, कोकण किनारपट्टी हा सह्याद्री पर्वत. ओके, सह्याद्री पर्वत कोणीकडे पसरलाय रे बाबा, सह्याद्री पर्वत पसरलेला आहे हा उत्तरेकडून दक्षिणेकडे. मग सह्याद्री पर्वताचा विस्तार इथून तुम्हाला इकडे खाली कन्याकुमारी पर्यंत असा 1600 किलोमीटर तुम्हाला काय झालाय, पसरलाय. पण महाराष्ट्रात त्याची लांबी किती आहे, फक्त 440 किलोमीटर. किती आहे, 440 किलोमीटर. काही मुलं असतात ते 560 देतात, तर 560 हे काय आहे, तर हे उत्तर सह्याद्रीची लांबी आहे, लक्षात राहू द्या. आणि उत्तर सह्याद्रीमध्ये कोण येतं, तर उत्तर सह्याद्री येतो महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर गोवा. या दोन राज्यांची मिळून किती आहे, 560 आहे. कारण का सह्याद्री पर्वताचे 3 भाग पडतात. एक आहे उत्तर सह्याद्री, ओके, उत्तर सह्याद्री, त्याच्यानंतर आहे मध्य सह्याद्री आणि त्याच्यानंतर आहे दक्षिण सह्याद्री. लक्षात राहू द्या, तर उत्तर सह्याद्रीमध्ये 560 किलोमीटर मध्ये महाराष्ट्र आणि गोवा येतो. आपल्याला सह्याद्री पर्वताचं लक्षात घ्यायचं. सह्याद्री पर्वत हा असा पसरलाय, पण सह्याद्री पर्वताच्या ज्या उपरांगा आहेत त्या महाराष्ट्रावरती तुम्हाला पश्चिमेकडून काय गेलेलं आहे, पूर्वेकडे पसरलेले आहेत. आलं लक्षात, महाराष्ट्र पठारावर पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेले आहेत, पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरले आहेत. त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कोणाचा म्हणतो मी, सह्याद्री पर्वताच्या रांगा महाराष्ट्र पठारावरती पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरले आहेत. त्याच्यामध्ये नंबरला 1 येते, काय आहे तुमची सातमाळा डोंगर, सातमाळा, अजिंठा,
सातमाळा अजिंठा डोंगर. ओके, सातमाळा अजिंठा डोंगर. दुसरी रांग आहे हरिश्चंद्र. ओके, हरिश्चंद्र डॅश बालाघाट डोंगर. आणि तिसरी तुम्हाला सांगायची कोणती आहे, शंभू महादेव डोंगर. बघा ह्या तुटक आहेत पण ही सलग आहे, लक्षात राहू द्या. ह्या सह्याद्रीच्या उपरांगा ज्या आहेत त्या महाराष्ट्र पठारावर पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेल्या आहेत, बरोबर. पण आपण सह्याद्री पर्वत बघतोत का, नाहीये. पण बेसिक गोष्ट माहित पाहिजे. आता आपल्याला बघायचे महाराष्ट्र पठारावरील डोंगर. अगोदर सह्याद्रीचे सांगितले, आता सह्याद्री नंतर त्याच्यावर आपण लेक्चर घेऊ. महाराष्ट्र पठारावरील डोंगराचा ऑब्लिक पर्वतांचा क्रम हा तुम्हाला 2019च्या पूर्व परीक्षेला क्वेश्चन विचारलेला होता राज्यसेवेला, तर लक्षात राहू द्या. आता बघा तुम्हाला महाराष्ट्र पठारावरील डोंगर त्यांचा क्रम कसा सांगायचा आहे लक्षात घ्या. परत एकदा सांगतो, सह्याद्रीची पहिली रांग जी आहे ती आहे ही सातमाळा. ओके, कोणती आहे ही, नाशिकच्या इथून सह्याद्री झाला. ओके, नाशिकच्या इथून वायव्येला सुरुवात झाली ही सातमाळा डोंगर. ओके, कोणती आहे, सातमाळा. आणि ती सातमाळा डोंगर नाशिकमध्ये तिला काय म्हणतात, सातमाळा डोंगर म्हणतात. नाशिकच्या पुढे गेल्याच्या नंतर तिला काय म्हणतात, तर अंकाई टंकाई म्हणतात. काय म्हणतात, अंकाई टंकाई म्हणतात. आणि ती औरंगाबाद मध्ये गेल्याच्या नंतर तिला काय म्हणतात, तर तिला म्हणतात बुलढाणा रांग. तिला काय म्हणतात, बुलढाणा. पण ती बुलढाणा रांग जी आहे ती अति पूर्वेला गेल्याच्या नंतर काय होते, दोन रेंज मध्ये काय होते, डिवाइड होते. दोन रेंज मध्ये काय झाली, पसरली. दोन रेंज. आणि ह्या ज्या दोन रेंज आहेत या एमपीएससीने आतापर्यंत 3 वेळेस विचारलेल्या होत्या. सातमाळा अजिंठा डोंगर रांग किती भागात विभागलेली आहे, पहिला प्रश्न 2 भागात. ओके, दुसऱ्या वेळेस प्रश्न विचारला सातमाळा अजिंठा डोंगर रांग अति पूर्वेला गेल्यावर 2 भागात डिवाइड होते. त्याच्या उत्तरेकडील भागाला काय म्हणतात आणि दक्षिणेकडील भागाला काय म्हणतात, असा प्रश्न विचारला. आणि तिसरा प्रश्न याच्यावर असा विचारला, सातमाळा अजिंठा डोंगर रांगेच्या अति पूर्वेकडच्या डोंगर रांगा गेलेल्या आहेत त्या विधानावरती प्रश्न विचारला होता की उत्तरेकडील डोंगराला निर्मला डोंगर म्हणतात आणि दक्षिणेकडील डोंगर रांगेला पुसदच्या टेकड्या म्हणतात, असं विचारले होते. तर लक्षात राहू दे, ह्या 3 डोंगर जे आहेत बघा, पहिला डोंगर आहे, पहिला डोंगर इथे लिहून ठेवायचा आहे सातमाळा. ओके, कोणता डोंगर आहे, सातमाळा डोंगर. औरंगाबाद मध्ये गेल्याच्या नंतर हिला काय म्हणतात, अजिंठा. काय म्हणतात, अजिंठा डोंगर. सातमाळा अजिंठा डोंगर ही झाली रांग. पण औरंगाबाद मधून पुढे या रांग जी आहे ही काय झाली आहे, वेगळ्या 2 फाटे फुटले, तिचे वेगळ्या 2 रेंज तयार झाल्यात. मग ती तयार कुठून झाली, बुलढाण्यामधून. म्हणून तिला इथं काय म्हणतात, तर बुलढाणा रांग म्हणतात. काय म्हणतात, बुलढाणा. काय म्हणतात, बुलढाणा ऑब्लिक. ती यवतमाळ पर्यंत गेली आहे म्हणून यवतमाळ मध्ये तिला काय म्हणतात, तर पुसदच्या टेकड्या. काय म्हणतात तिला, पुसद टेकड्या. यवतमाळ मध्ये तिला काय म्हणतात, पुसदच्या टेकड्या. आणि बुलढाणा वाशिमच्या तिकडे तिला काय म्हणतात, बुलढाणा डोंगर. ओके, आणि ती इकडं औरंगाबादच्या पुढं जालना, जालन्याच्या पुढं जालना, त्याच्यानंतर परभणी, त्याच्यानंतर हिंगोली, त्याच्यानंतर नांदेड. ओके, या नांदेड वरून गेल्याच्या नंतर तिला काय म्हणतात, तर तिला तिचं नाव इथं जे आहे ते पडतं निर्मला. काय म्हणतात, निर्मला डोंगर. काय म्हणतात, निर्मला डोंगर. आणि इथं मुदखेडचे डोंगर सुद्धा आहेत, मुदखेड. लक्षात राहू द्या, नांदेडमध्ये मुदखेड आणि मुखेड असे 2 तालुके आहेत. तर इथं निर्मला डोंगर एक निर्माण होते. म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगर रांग अति पूर्वेला 2 भागात डिवाइड झाली, एक बुलढाणा रांग, एक पुसदच्या टेकड्या. म्हणजेच अजिंठ्याचे 2 तयार झाले, बुलढाणा किंवा तिला पुसदच्या म्हणतात उत्तरेकडील, आणि दक्षिणेकडील रांगेला किंवा फाट्याला काय म्हणतात, निर्मला डोंगर. दुसरी जी रांग आहे ही आहे हरिश्चंद्र. कोणती आहे, हरिश्चंद्र. आणि त्याच्यानंतर बालाघाट डोंगर. तर लक्षात राहू द्या, बऱ्याचशा मुलांना माहित नाहीये की ही जी हरिश्चंद्र डोंगर रांग जी आहे, इथून आपण घेऊया. हरिश्चंद्र डोंगर अति पूर्वेला गेल्याच्या नंतर हिचे 3 फाटे फुटतेत. बऱ्याचशा मुलांना माहित नाहीये आणि कुठल्या पुस्तकातही दिलेलं नाहीये. तर ही जी इथं अगोदर नाव टाकून घ्या, ही कोणती आहे, हरिश्चंद्र. हरिश्चंद्र. आणि पुढे हिला काय म्हणतात, बालाघाट म्हणतात. काय म्हणतात, बालाघाट.
बालाघाट डोंगर. ओके, काय म्हणतात? बालाघाट डोंगर. तर ह्या डोंगेरा ह्याच्या 3 रेंज पडलेल्या आहेत, 3 लाईन पडलेल्या आहेत, 3 फाटे फुटलेले आहेत. या फाट्यांना काही नावं नाही येतं, पण जिल्ह्याच्या विस्तारावरून लक्षात ठेवायच्या. कुठल्याच पुस्तकात गॅरंटीड आहे, कुठल्याच पुस्तकात तुम्हाला बालाघाट डोंगर रांगेचे 3 फाटे किंवा 3 रेंज दिलेलेच नाही येतात. या फाट्यावरती जर तुम्हाला, या रेंजवरती जर तुम्हाला MPSC 2 ते 3 वेळेस प्रश्न विचारत असेल तर नेक्स्ट टाइम येणाऱ्या काळात तुम्हाला परीक्षेला क्वेश्चन बालाघाटच्या उपरांगेवरती दिलेला असाल 100%. तर त्याच्या अगोदरच तुम्हाला मी सांगून ठेवतोय बघा, पहिली जी रांग आहे ती बीडवरून परभणी नांदेड वरून जाते. बीड, परभणी, नांदेड आणि पुढे कुठपर्यंत जाते? हैदराबाद पर्यंत जाते. लक्षात राहू द्या, बीड, परभणी आणि नांदेड वरून जी जाते तिला काय म्हणायचं? म्हणजे ही पहिली रांग आहे, पहिला फाटा. दुसरा जो फाटा आहे ते बीड मधून म्हणजे आष्टी तालुक्यापासून सुरुवात झाला बीड, त्याच्यानंतर पुढे कुठे गेलाय बघा. आता बीड वरून कुठे गेलाय? ते लातूर मध्ये गेलाय. बीड, परभणी, लातूर, बीड, परभणी, लातूर आणि पुढे इकडे कर्नाटक पर्यंत गेलाय. कुठे गेलाय? कर्नाटक पर्यंत गेला दुसरा फाटा. तिसरा फाटा बीड मधल्या आष्टी तालुक्यापासून सुरुवात झाला. बीड मधून आष्टी तालुक्यातून पुढे कुठे जातोय? ते उस्मानाबाद मध्ये जाते आणि उस्मानाबाद मधून ती रांग जी आहे ती रांग कुठे गेलेली आहे? कर्नाटक मध्ये गेलेली आहे. ओके, कर्नाटक. तर लक्षात राहू द्या, ह्या 3 रांगा आहेत. हरिश्चंद्र डॅश पुढे बालाघाट डोंगररांगेच्या 3 रांगा आहेत. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला सह्याद्री पर्वताची तिसरी रांग जी आहे, तिसरी रांग कोणती आहे रे? शंभू महादेव डोंगर. आलं लक्षात? कोणती आहे? शंभू महादेव डोंगर. ही शंभू महादेव डोंगर जशा ह्या वरच्या तुटक डोंगर रांगा आहेत वेगवेगळ्या, तशी ही कशी आहे? सलग डोंगर रांग आहे. हिचं नाव काय आहे? शंभू महादेव डोंगर. ओके, आलं लक्षात? शंभू महादेव डोंगर. तर ही जी आहे ही शंभू महादेव डोंगराचा जो विस्तार आहे तो तुम्हाला इथं सातारा ऑब्लिक पुढे कुठपर्यंत गेली? ती सांगलीपर्यंत गेली आणि महाराष्ट्राच्या बाहेर परत ती कुठे गेली आहे? कर्नाटक राज्यात गेलेली आहे. शंभू महादेव डोंगराचा विस्तार सातारा जिल्हा ते सांगली जिल्हा आणि पुढे कुठं? कर्नाटकमध्ये. हे सातारा ते सांगली ऑप्शन मध्ये नसल तर इथं दिलेलं होतं रायरेश्वर. जेव्हा प्रश्न विचारला होता तेव्हा तुम्हाला ऑप्शन मध्ये काय दिलं होतं? रायरेश्वर पासून ते शिंगणापूर पर्यंत. रायरेश्वर पासून ते शिंगणापूर म्हणजे सांगली, सातारा असं 2 जिल्ह्यात पसरली. पुढे कुठे गेली? ती कर्नाटक मध्ये गेलेली आहे. ठीक आहे, चला इकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर तुम्हाला ही जी डोंगररांग आहे कोणती? हरिश्चंद्र डोंगराचा जो विस्तार आहे तो तुम्हाला पुण्यापासून सुरुवात झाली, पुणे, आणि पुण्यापासून पुणे जिल्हा गेला, त्याच्यानंतर अहमदनगर गेला. पुणे आणि अहमदनगर. आता इथं एक गोष्ट लक्षात राहू द्या, मी पेन आपण चेंज करूया. ठीक आहे, पेन आपण चेंज करूया. तर लक्षात घ्या. हां, चलो. तर हे पुण्यामध्ये जी हरिश्चंद्र डोंगर रांग सुरू झाली अहमदनगर पर्यंत म्हणजे 2 जिल्ह्यात आहे. पुण्यामध्ये या जिल्ह्यामध्ये इथं डोंगरामध्ये आहेत तसूबाईचे डोंगर. काय? तसूबाई. पुण्यात जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्र डोंगराचा कोणता भाग आलाय? तसूबाईचे डोंगर. आणि अहमदनगर मध्ये जे गेलेला आहे अहमदनगर, या अहमदनगर मध्ये या डोंगराचा भाग जो आहे, इथे एक डोंगर आहे त्याला म्हणतात बाळेश्वर. कोणते? बाळेश्वरचे डोंगर. लक्षात राहू द्या, कोणते डोंगर आहेत? बाळेश्वरचे डोंगर. नीट लक्षात राहू द्या. तर त्याच्यानंतर ही डोंगर रांग पुढे गेली, बालाघाट डोंगर रांग सुरू झाली. तर बालाघाट डोंगर रांग सुरुवात कुठून झाली? तर बीड जिल्हा, बीड पासून बालाघाट डोंगर पुढे उस्मानाबाद आणि लातूर मध्ये गेली आणि पुढे ती कुठे गेली? हैदराबाद पर्यंत गेलेली आहे. ठीक आहे, चलो. याच्यामध्ये तुम्हाला बीड मधलं पाटोदा पठार येईल, बरोबर ना? हे मुदखेडचे डोंगर, निर्मला डोंगर, हे सगळं याच्यामध्ये येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे घ्या. हे शंभू महादेव जे आहे, शंभू महादेव डोंगरामध्ये तुम्हाला काय येईल? शंभू महादेव डोंगरामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला इथं पाचगणी थंड हवेच्या ठिकाणी येईल. पाचगणीच्या थंड हवेच्या ठिकाणाला काय म्हणतात? तुम्हाला लक्षात राहू द्या, कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाला महाराणी म्हणतात? महाराणी, बरोबर. कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाला महाराणी म्हणतात? तर पाचगणी जे आहे, पाचगणी. लक्षात राहू द्या, पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणाला काय म्हणतात? थंड हवेच्या ठिकाणाची महाराणी म्हणतात. लक्षात राहू द्या. काही लोकांनी महाबळेश्वरलाच गोल करून आले. अरे बाबा, महाराणी हा स्त्रीलिंगी शब्द येणार आहे. बरोबर, महाराणी स्त्रीलिंगी शब्द आहे, तो महाबळेश्वर कसा होईल? तर महाराणी म्हणजेच कोण आहे? तर पाचगणी आहे. आणि पाचगणीचा आकार जो आहे तो कसा आहे? टेबलासारखा आहे.
टेबल लँड, कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाचा आकार टेबल लँड आहे किंवा पाचगणीचा आकार कसला आहे, टेबल लँड सारखा आहे. जनरली पठारांचा जो आकार असतो तो जनरली कसा असतो, टेबलासारखाच असतो. चारी बाजूनी तीव्र उतार आणि वरचा भाग सपाट, याला म्हणतात पठार. वरचा भाग सपाट आणि चारी बाजूने तीव्र उतार, याला काय म्हणायचं, पठार भाग म्हणायचं. ठीक आहे, चलो त्याच्यानंतर आता बघून घ्या, हे तुम्ही बेसिक गोष्ट बघितली. आता डोंगर, आता मला सांगायचं आहे, मला पॉइंट शिकवायचा होता की महाराष्ट्र पठारावरील डोंगराचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. मग बघा आता पहिली डोंगर कोणती होती रे, इथं लिहायची सातमाळा. कोणती आहे, सातमाळा डोंगर. आणि त्याच्यानंतर पुढे कोणती होती, ही पुढे दोन रेंज मध्ये डिवाइड कोणती झाली होती, तर ही आहे सातमाळा. त्याच्यानंतर अजिंठा, अजिंठा डोंगर. ओके, अजिंठा डोंगर. त्याच्यानंतर तुम्हाला इथे कोणती आहे, हरिश्चंद्र. आणि इकडे कोणती आहे, बालाघाट. इथल्या हरिश्चंद्र डॅश बालाघाट डोंगर. ओके, बालाघाट डोंगर. आणि तिसरी कोणती आहे रे, तिसरी आहे तुमची बघा कोणती आहे, तर शंभू महादेव डोंगर. कोणते आहे, शंभू महादेव डोंगर, बरोबर ना. आणि इथे एक महाराष्ट्राच्या उत्तरेला एक असा पर्वत पसरलेला आहे. ओके, उत्तरेला कोणता आहे रे तो, बरोबर कोणता आहे, सातपुडा. सातपुडा पर्वत. ओके, कोणता आहे, सातपुडा पर्वत आहे, लक्षात राहू द्या. हा याच्यावरती नंतर डिटेल्स वेगवेगळे टॉपिक होणारच आहेत. आता मला सांगा, इथं एक तुम्हाला नदी दिलेली होती. चलो इथं आपण, हा चला इकडे लक्ष द्या. इथं एक नदी उगम पावती आहे मध्य प्रदेशमध्ये, ती अशी महाराष्ट्रामध्ये आली. महाराष्ट्रामध्ये आली, अमरावती जिल्ह्यामध्ये पहिल्या वेळेस प्रवेश करते. अमरावती जिल्ह्यामध्ये प्रवेश करून अमरावती जिल्ह्याची फक्त 49 किलोमीटर सरहद देऊन वाहती. आलं लक्षात. जसं इथं नर्मदा नदी होती महाराष्ट्राच्या उत्तर किंवा ईशान्य भागामध्ये, वायव्य भागामध्ये प्रवेश करत होती. आणि किती किलोमीटर वाहती फक्त नर्मदा नदी महाराष्ट्रात, 54 किलोमीटर. तसं तापी नदी जेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा प्रवेश करते तेव्हा किती किलोमीटर वाहती ती, 54. आणि अमरावती जिल्ह्यातून आतमध्ये आली की परत अमरावती जिल्ह्यातूनच ती काय होते, बाहेर जाते. का बाहेर जाते काय माहित नाही, तिला काय वाटतं काय माहित. तर अमरावती जिल्ह्यामधून ती परत बाहेर गेली मध्य प्रदेशमध्ये. म्हणजे इथं कुठं आली ती, मध्य प्रदेश. इथं मध्य प्रदेश, इथं परत कुठं आली ती, महाराष्ट्रामध्ये आली. आणि परत ती कुठे गेली, मध्य प्रदेशमध्ये गेलेली आहे. ओके, मध्य प्रदेश. आणि परत इथं बरानपूर खिंडजवळ ती महाराष्ट्रात काय करते, दुसऱ्यांदा प्रवेश करते. आणि ती परत जळगावमधून धुळे, धुळ्यामधून नंदुरबार आणि नंदुरबारमधून प्रकाश शहरातून ती अरबी समुद्राला मिळते. मग ही नदी कोणती आहे लक्षात राहू द्या. तर ही नदी कोणती आहे, तर ही आहे तापी नदी. ओके, ही नदी कोणती आहे, कोणती आहे रे, ही तापी नदी. लक्षात राहू द्या, कोणती आहे, तापी नदी. ओके, ही आहे तापी नदी. मग आता लक्षात राहा, वरती उत्तरेला सातपुडा पर्वत आणि दक्षिणेला सातमाळा डोंगर यांच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोरं आहे, असं जर प्रश्न विचारला तर कोणतं खोरं आहे रे, तापी नदीचं खोरं आहे. आणि या तापी नदीलाच इथं एक नदी उगम पावतीये, चिखलदऱ्याच्या तिथं नदी, गाविलगड तिथून एक नदी उगम पावतीये. ती कोणती आहे तुमची, ओके, ती कोणती आहे तुमची, तर ती आहे तुमची पूर्णा नदी. कोणती आहे, पूर्णा नदी. मग तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की उत्तरेला सातपुडा पर्वत आणि अजिंठा डोंगर यांच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोरं आहे, तर ते कोणतं आहे, पूर्णा नदीचं खोरं. किंवा तुम्हाला कधी असा क्वेश्चन विचारतात, उत्तरेला सातपुडा पर्वत आणि अजिंठा डोंगर यांच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोरं आहे, तापी पूर्णा नदीचे खोरे, किंवा फक्त तापी पण देते ना. किंवा मग उत्तरेला सातपुडा पर्वत आणि दक्षिणेला सातमाळा डोंगर यांच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोरं आहे, तर यांच्या दरम्यान सुद्धा कोणत्या नदीचं खोरं आहे रे, तर त्यांच्या दरम्यान आहे तुम्हाला कोणत्या नदीचं खोरं, तापी नदीचं. त्याच्यानंतर इथं एक नदी उगम पावती आहे तुमची. चलो इथं आपण हे करूया, डायग्राम काढून घेऊया. इथं एक नदी उगम पावली, कुठलं, आपल्या ब्रह्मगिरी टेकड्या किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये इथे एक नदी उगम पावली आणि ती अशी इकडे वाहत गेलेली आहे. ठीक आहे, अशी वाहत गेली इकडे परत. तर ह्या नदीचं नाव काय आहे रे, गोदावरी. काय नाव आहे, गोदावरी. आता लक्षात राहू द्या, इथं पुणे जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्र डोंगरामध्ये म्हणजे भीमाशंकर या ठिकाणी एक नदी उगम पावते. ओके, ही अशी नदी उगम पावली
आणि इथून अशी वाहत गेली ती इकडे कर्नाटकमध्ये. ओके, आणि इथं शंभू महादेव डोंगरामध्ये तुम्हाला महाबळेश्वर या ठिकाणी एक नदी उगम पावली, ती म्हणजे कृष्णा, आणि ती कृष्णा अशी वाहत गेली कर्नाटकमध्ये रायचूर जवळ कुरगुडी या ठिकाणी भीमा नदी कृष्णाला मिळाली. आता मला सांगा बघा, सातपुडा पर्वतन इथं सातमाळा डोंगर यांच्या दरम्यान तापी नदीचं खोरं, वरती सातमाळा डोंगर खाली दक्षिणेला हरिश्चंद्र डोंगर यांच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोरं आहे? गोदावरी नदीचे खोरे. जोड्या लावामध्ये प्रश्न विचारतात दरम्यानचं. उत्तरेला हरिश्चंद्र डोंगर आणि दक्षिणेला शंभू महादेव डोंगर यांच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोरं आहे असं विचारते, तर कोणत्या आहे? भीमा नदीचं खोरं. आणि त्याच्यानंतर उत्तरेला शंभू महादेव डोंगराच्या दक्षिणेला इथं एक पन्हाळ्याचे डोंगर आहेत किंवा चिकोंडी डोंगर आहे. पन्हाळ्याचे डोंगर आणि चिकोंडी डोंगर यांच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोरं आहे? तर ते आहे कृष्णा नदीचे खोरे. बरोबर ना? किंवा असा प्रश्न विचारते, खालील विधानांचा विचार करा आणि ऑप्शन देतील. शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेला भीमा नदीचं खोरं असून त्याच्या दक्षिणेला कृष्णा नदीचं खोरं आहे. बरोबर का? शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेला भीमा नदीचं, दक्षिणेला कृष्णा नदीचं. यस, बरोबर आहे. दुसरं विधान देते, हरिश्चंद्र डोंगराच्या उत्तरेला गोदावरी नदीचे खोरे असून दक्षिणेला भीमा नदीचे खोरे आहे. हरिश्चंद्र डोंगराच्या उत्तरेला गोदावरी, दक्षिणेला भीमा नदी, हेही विधान बरोबर आहे. तिसरं विधान तुम्हाला विचारते, तापी नदीच्या उत्तरेला सातपुडा पर्वत असून दक्षिणेला सातमाळा डोंगर आहे. तापी नदीच्या उत्तरेला सातपुडा आणि दक्षिणेला सातमाळा, म्हणून तिन्ही विधानं कशी आहेत? एकदम बरोबर आहेत. ओके, अशा टाईपचे वेगवेगळे क्वेश्चन तुम्हाला विचारते ना. डोंगर रांगा आणि त्यांच्या दरम्यानचे नदीचे खोरे यांच्या योग्य जोड्या जुळवा असा तुम्हाला प्रश्न विचारते. किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्र पठारावरील डोंगरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे, मगाचा प्रश्न मला सांगायचा होता. 2019ला राज्यसभेला प्रश्न विचारला होता बघा, महाराष्ट्र पठारावरील डोंगर रांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा असा प्रश्न ज्यावेळेस विचारण्यात आला तर लक्षात राहू द्या, तर तेव्हा सातमाळा 1 नंबरला नव्हती येत. उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणल्याच्या नंतर सातमाळा खाली आणि अजिंठा वरती आहे. सातमाळा खाली आणि अजिंठा वरती आहे, म्हणून 1 नंबरला कोणतं घ्यायचं? अजिंठा डोंगर रांग घ्यायची. 2 नंबरला घ्यायचं सातमाळा. 3 नंबरला बघा हरिश्चंद्रवर बालाघाट खाली, म्हणून 3 नंबरला हरिश्चंद्र. 4 नंबरला बालाघाट आणि 5 नंबरला शंभू महादेव सलग आहे. हा तुम्हाला योग्य क्रम पर्याय क्रमांक 4 गोल करायचा होता. बऱ्याचशा पोरांचा म्हणजे 90% पोरांचा प्रश्न चुकला होता. त्यांनी क्रम काय दिला होता? त्यांनी दिला होता सातमाळा, अजिंठा, त्याच्यानंतर हरिश्चंद्र आणि शंभू महादेव असा क्रम दिला होता, वेगवेगळे क्रम दिले होते. तर बरेच जणांनी हा गोल केला. लक्षात राहू द्या, सह्याद्री पर्वताच्या उपरांगा महाराष्ट्र पठारावर पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरल्या, त्यांचा क्रम जर विचारला सह्याद्री पर्वताच्या रांगांचा, तर सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव हे उत्तर बरोबर आहे. पण आता प्रश्न त्यांनी विचारला आहे महाराष्ट्र पठारावरचा क्रम जेव्हा सांगायचा आहे तुम्हाला, तेव्हा डोंगराचा किंवा पर्वताचा पठाराचा विचार केला, याचा अर्थ पठार नंबर 1 ला येईल तुमचं. म्हणजे महाराष्ट्र पठारावरून जर विचारलं तर नंबर 1 ला येईल अजिंठा डोंगर आणि नंतर सातमाळा डोंगर, कारण अजिंठा डोंगर वरती आहेत, सातमाळा थोडा खाली आहे. म्हणून अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव असाच क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा. ओके, असं एकदम एक्झाम ओरिएंटेड माहिती नीट व्यवस्थित बघत जा, ऐकत जा. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा. आता याच्यावरती बरेचसे पॉइंट आहेत शिकवण्यासारखे. तुम्हाला खूप सारे डीपमध्ये तुम्हाला घेण्याचा प्रयत्न मी करेल. एका भागामध्ये हा टॉपिक होणार नाहीये. हा एक भाग आणि दुसऱ्या भागात राहिलेला जो भाग आहे तो दुसऱ्या भागात आपण पठार, टेकड्या वगैरे बघणार आहेत. ठीक आहे, तर एक गोष्ट ही लक्षात राहू द्या, ह्याच्याबद्दल पण आपण चर्चा करू पुढे. तुम्हाला ह्याच्यानंतर शिखरांचा शॉर्टकट मी तुम्हाला सांगेल. एकच शॉर्टकट देईल ज्याच्यात तुम्हाला सगळे अख्खे शिखर जे आहेत महाराष्ट्रातले शिकून देणार आहे. पण त्याच्या अगोदर एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे कोणती सांगायची आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच करायला जमत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी आपण नवीन आपलं स्वतःचं ॲप तयार केलेलं आहे. ते ॲप जे आहे तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती हे ॲप डाउनलोड करायचे. जिओग्राफी बाय सचिन शिंदे. टेलिग्रामची लिंक सुद्धा जिओग्राफी बाय सचिन शिंदे आहे. प्ले स्टोअरवरून आपल्या ॲपचं जे नाव आहे ते सुद्धा जिओग्राफी बाय सचिन शिंदे आहे आणि यूट्यूबचं चॅनल जे आहे त्याचं नाव सुद्धा जिओग्राफी बाय सचिन शिंदे आहे. लक्षात राहू द्या, प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करायचं. ओके, काही शंका असतील तर या प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड केलं तर लक्षात राहू द्या, ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये काय भेटणार,
PDF स्वरूपात नोट्स भेटणार आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला पेपर भेटणार आहेत तुम्हाला इथं फ्रीमध्ये नोट्स मटेरियल नवीन आणि नवीन पेपर जे आहेत प्रत्येक टॉपिक वाईज ते तुम्हाला ॲपमध्ये भेटणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅचला यायला जमत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन बॅच जी आहे आपली प्ले स्टोअरवरती जिओग्राफी बाय सचिन शिंदे या ॲपवरती, तर त्याच्यामध्ये कुठल्या बॅच चालू होणार आहेत, काही झाल्या काही होत आहेत। राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेची बॅच होणार आहेत 2, संयुक्त गट पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याच्या 2 बॅच सुरू होणार आहेत। संयुक्त गट क यांची पूर्व परीक्षा बॅच सुरू होणार आहे कारण मुख्य परीक्षेला नाहीये। त्याच्यानंतर डिपार्टमेंटल PSI जे आहेत तर डिपार्टमेंटल PSI ची भूगोलची बॅच सेपरेट सुरू होतीये। त्याच्यानंतर वनसेवा मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा याची सुद्धा बॅच सुरू होतीये। इतर ज्या सरळ सेवा आहेत त्या सगळ्या सरळ सेवेसाठी महाराष्ट्राच्या भूगोलची बॅच, भारताच्या भूगोलची बॅच अशा सेपरेट सुरू होत आहेत। त्याच्यानंतर राज्यसेवेचे अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत, सुदूर संवेदन जे काय रिमोट सेन्सिंग हा तुम्हाला इंग्लिशमध्ये सगळं काही मटेरियल अवेलेबल आहे मार्केटमध्ये, पण एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला याची पण आपण सेपरेट बॅच चालू केली आहे, सुदूर संवेदन रिमोट सेन्सिंग। त्याच्यानंतर कृषी भूगोल, आता तुम्हाला कृषी भूगोलची सुद्धा बॅच जी आहे ती ऑनलाईन बॅच भेटणार आहे। ठीक आहे, तर नवीन सगळ्या जेवढ्या काही एक्झाम आहेत त्या सगळ्यांच्या जिओग्राफीच्या संदर्भात सगळ्या नोट्स, त्याच्यानंतर पेपर आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या ऑनलाईन बॅचेस घरी बसल्याच्या नंतर तुम्हाला या बॅचेस जॉईन करायला येऊ शकतील। ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर प्ले स्टोअरवरतून जिओग्राफी बाय सचिन शिंदे हे ॲप डाउनलोड करायचं आहे। यूट्यूबवर चॅनल जे आहे जिओग्राफी बाय सचिन शिंदे हे तुम्हाला लेक्चर काय करायचं आहे बघण्यासाठी तुम्हाला यूट्यूबवरती हे चॅनल दिलेले आहे। ठीक आहे, चला तर त्याच्यानंतर बघा आता डोंगर रांगा जे आहेत मगाशी सांगितलं तसं असं तुम्हाला डोंगर रांगा जे आहेत हे नकाशे दिलेले आहेत, यांचे पण शॉर्टकट जे आहेत किंवा यांचं एक्सप्लेनेशन जे आहे ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये याच्या भाग 2 जेव्हा येईल त्याच्यावरती तुम्हाला टाकील। जर तुम्हाला भाग 2 ची गरज असेल, टेकड्या पठार डोंगर हे सगळं डिटेल्समध्ये जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा खाली कमेंटमध्ये, सर दुसरा लेक्चर बनवा, ही भाग 2 बनवा। जर तुम्हाला आवश्यकता असेल तर मी भाग 2 बनवेल आणि याच्यामध्ये तुम्ही मला कमेंटमध्ये करू शकता। ठीक आहे, चला तर हे जे डोंगर आहेत हे सगळे डोंगर जे आहेत हे आपण नेक्स्टमध्ये ह्याच्यामध्ये बघणार आहेत। चलो आता आपल्याला लास्ट पॉइंट बघायचा आहे म्हणजे महाराष्ट्रातील शिखरं। ओके, महाराष्ट्रातील जी शिखरं आहेत याच्यावरती बघा बऱ्याचशा वेळेस तुम्हाला आयोगाला सरळ सेवेला असेल, तलाठी ग्रामसेवक लिपिक पोलीस भरती कुठली पण आयोगाची कुठली एक्झाम असू द्या सगळ्या परीक्षेला हा टॉपिक विचारला जातो। तर महाराष्ट्रातील शिखरांचा उंचीनुसार क्रम लावा हा एक पहिला प्रश्न विचारला जातो। कोणता? उंचीनुसार पहिली गोष्ट। चलो पेन जरा बदलून घेऊया आपण। चला तर कोणता आहे तर उंचीनुसार तुम्हाला क्रम हा एक प्रश्न विचारला जातो, किंवा तुम्हाला इकडे शिखर आणि जिल्हा यांच्या योग्य जोड्या जुळवा असा प्रश्न विचारला जातो, किंवा तुम्हाला इकडे डोंगर आणि त्या कोणत्या डोंगरामध्ये कोणतं शिखर आहे उंच असं तुम्हाला MPSC परीक्षेला क्वेश्चन विचारतो कोणत्या पण परीक्षेला। ठीक आहे, तर तुम्हाला हे सगळे जे प्रश्न आहेत हे सगळे सॉल्व्ह होतील। बघा इथं मी तुम्हाला एक शॉर्टकट दिलेला आहे महाराष्ट्रातील शिखरांच्या उंचीनुसार, इथं पण तुम्हाला शिखर दिलेले आहेत एकाच नकाशामध्ये, तर लक्षात राहू द्या। इथं जिल्ह्यावाईज शिखर दिलेत। नाशिक जिल्ह्यामध्ये बघा कोणते कोणते शिखर येतं, सालेर, घोडप, सप्तशृंगी, मांगीतुंगी, मुल्लेर, त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी, शिंगी, अजनेरी, तौला असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला जेवढे शिखर आहेत तेवढे मी इथं दिलेले आहेत, त्यांची उंची दिलेली आहे। कन्फर्म मध्ये काही टेन्शन घ्यायचं नाहीये, पण हे लक्षात कसं ठेवायचं त्याच्यासाठी बघा एक शॉर्टकट तुम्हाला इथं मी दिलेला आहे। तो शॉर्टकट मी तुम्हाला परत इथं लिहून देतोय। इथं बघा रेड मध्ये लिहितो, रेड पेनने लिहूया आपण। बघा पहिला आहे कसाम भी ह ता स, हे पहिलं वाक्य लक्षात राहू द्या। कसाम भी हातास, क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे सालेर, महाबळेश्वर, भीमाशंकर, हरिश्चंद्र, तारामती, सप्तशृंगी। आलं लक्षात? हे तुम्हाला शिखरांचे नाव आहेत। बघा काय कळसुबाई, त्याच्यानंतर सालेर, कळसुबाई सगळ्यात महाराष्ट्रातलं उंच शिखर, त्याच्यानंतर सालेर, त्याच्यानंतर बघा कळसुबाई, सालेर, त्याच्यानंतर महाबळेश्वर, त्याच्यानंतर इथं भीमाशंकर, ह म्हणजे हरिश्चंद्र, ता म्हणजे तारामती, स म्हणजे सप्तशृंगी। ठीक आहे, असे शिखर आहेत। असा शॉर्टकट तुम्हाला खाली इथं दिलेला आहे।
हा शॉर्टकट लक्षात ठेवायचा आणि तुम्हाला कुठलेही क्वेश्चन जरी विचारले शिखरावरती तर तुमचा चुकणार नाहीये. शॉर्टकट काय नीट ऐका बघा. कसाम भी हताश, तेवढ्यात हा शब्द जो आहे तेवढ्यात हा वाक्यरचना जोडण्यासाठी केलेला आहे. निळ्या पेनाने जो शब्द लिहिलाय ते वाक्यरचना जोडण्यासाठी केलेला आहे. बघा आता बघा लक्षात राहू द्या. 2017ला कसामला फाशी झाली. ओके, मग आता कसाम हसेल का? नाही हसणार आहे. मग कसामी हसतो हे शॉर्टकट आता घ्यायचा नाही. आता हसत नाही, तो मेला. पण आता बघा एक इमॅजिन गोष्ट लक्षात राहावी. हे वाक्य जे आहे ना ह्याचं इमॅजिन करायचं म्हणजे मग शिखर बरोबर लक्षात राहते. बघा मी कसं कॉम्प्लिकेटेड वाक्य बनवलं, म्हणजे एकदम सुटसुटीत वाक्य बनवलंय. कसाम बी हताश, आता 2 नंबरचा कसाम आहे. कसाम आता काय झालाय? हताश झालाय. कसाम बी हताश, हताश झाल्याच्या नंतर म्हणजे त्याला आता राग आलाय. ओके, आणि तो काहीही करू शकतो. कसाम बी हताश, कसाम हताश झालाय, आता तो काहीही करू शकतो असं लोकांना कळलं. मग काय झालं पुढं? कसाम बी हताश, तेवढ्यात राजा रायरेश्वराने, राजा म्हणजे राजगड, रायरेश्वर म्हणजे शिखराचंच नाव आहे. सगळे शिखराचे नाव आहेत. राजा रायरेश्वराने मांगी तुंगी वर असता, वर वाक्यरचना जोडले. कसाम बी हताश, कसाम हताश झालाय, तेवढ्यात राजा रायरेश्वराने मांगी तुंगीवर असता, असता म्हणजे अस्तंबा, मांगी तुंगी शिखराचं नाव आहे. मांगी तुंगीवर असता त्र्यंबकेश्वर वरून ब्रह्मगिरीला, त्र्यंबकेश्वर आणि ब्रह्मगिरी शेजारी शेजारी आहे, थोडंसं लांब आहे अंतर. त्र्यंबकेश्वरून ब्रह्मगिरीला शिंग फुकले, तेसली उलटी पिपाणी शिंग फुकले. का? तर तिकडच्या लोकांना सांगायला काय? कसाम हताश झालाय. बघा कसाम बी हताश, तेवढ्यात राजा रायरेश्वराने मांगी तुंगीवर असता त्र्यंबकेश्वरवरून ब्रह्मगिरीला शिंग फुकले. ओके, शिंग फुकले. तेवढ्यात परत काय झालं? इकडच्या लोकांना जर माहीत झालं, तेवढ्यात नाणेघाटात काय झाले बघा. नाणेघाटात तौला तामिनीने, नाणेघाटात शिखराचं नाव आहे नाणेघाट, तौला शिखराचं नाव आहे, तामिनी शिखराचं नाव आहे. बघा तेवढ्यात नाणेघाटात तौला तामिनीने वैराट सोबत, विदर्भातलं सर्वात उंच शिखर वैराट सोबत, तौला तामिनीने वैराट सोबत चिखलदरा गाठला. म्हणजे तौला तामिनी वैराट सोबत चिखलदऱ्याला पळून गेले. का पळून गेले? विदर्भातल्या लोकांना सांगायला कसाम हताश झालाय. बघा तेवढ्यात नाणेघाटात तौला तामिनीने वैराट सोबत चिखलदरा गाठला व हनुमानाने गडलगट्टा जिंकून घेतला. ओके, तेवढ्यात हनुमानाने गडलगट्टा जिंकून घेतला. हनुमान हे धुळ्यामधलं शिखर आहे, लक्षात राहू द्या. तर त्याची उंची आहे 1063 आणि गडलगट्टा ही उंची म्हणजे हे जे शिखर आहे हे गडचिरोली जिल्ह्यामधलं जे शिखर आहे गडलगट्टा, ज्याची उंची आहे 967 मीटर आणि हे आहे महाराष्ट्रातील सर्वात उंचीनुसार सर्वात कमी, म्हणजे सर्वात कमी उंचीचं शिखर. महाराष्ट्रातील सर्वात छोटं शिखर आहे ते गडलगट्टा. सुरजागड आणि भामरागड टेकड्या म्हणजे गडचिरोली मधलं हे शिखर आहे. तर हे शॉर्टकट नीट लक्षात राहू द्या. कसाम बी हताश, तेवढ्यात राजा रायरेश्वराने मांगी तुंगीवर असता ब्रह्मगिरीला शिंग फुकले. तेवढ्यात नाणेघाटात तौला तामिनीने वैराट सोबत चिखलदरा गाठला आणि हनुमानाने गडलगट्टा जिंकून घेतला. हे जे शिखर आहेत हे तुम्हाला महाराष्ट्रातले सगळे उंचीनुसार शिखर दिलेले आहेत. हा जर शॉर्टकट 3 ओळीचा पाठ केला तर गॅरंटी सांगतो तुम्हाला याच्यावर क्वेश्चन एकही चुकणार नाही. आलं लक्षात? चला, तर खूप जास्त अजून ह्या टॉपिकमध्ये शिकवण्यासारखं भरपूर आहे. पण हा जर व्हिडिओ आहे तो जर खूप मोठा झाला तर तुम्ही बघणार नाहीये, तुम्ही बोर होताल. तर लक्षात राहू द्या, याचा जो ह्याचं नेक्स्ट ह्याच्यातली जी काही महत्त्वाची माहिती आहे अजून राहिलेली ती आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पण जर तुमची इच्छा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहिजे आहे का नाही पाहिजे आहे या टॉपिकवरती. नाहीतर मग मी दुसरा टॉपिक बनवून टाकणार आहे. ठीक आहे? तर असं डीपमध्ये एक्झाम ओरिएंटेड मॅपिंग वाईज जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल आपल्यासोबत, तर आपल्यासोबत तुम्हाला एकतर 2 गोष्टी, एकतर यूट्यूब चॅनल जॉईन करायचं. ओके, म्हणजे यूट्यूब चॅनलवरती जायचं. तुम्हाला जे आपलं चॅनल आहे जिओग्राफी बाय सचिन शिंदे याला सबस्क्राईब करायचं. पहिलं घंटी दाबायची. म्हणजे घंटी का दाबायची? कारण का नवीन जो काही व्हिडिओ मी बनवला की लगेच तुम्हाला त्याची सूचना येते तुम्हाला मोबाईलमध्ये की मास्तरनी व्हिडिओ टाकला आहे. ठीक आहे? त्याच्यामुळे घंटी पण दाबायची, सबस्क्राईब पण करायचं. ठीक आहे? आणि
कमेंट करायला बिलकुल विसरायचं नाही। जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल, जर तुम्हाला इथून पुढचे वेगवेगळे असेच डीपमध्ये लेक्चर घ्यायचे शिकायचे असतील तर तुम्ही कमेंट करा, ओके। आणि तुमच्या मित्रांना पण सांगा, मित्रांना पण डाउनलोड करायला सांगा यूट्यूब चॅनलवरती, यूट्यूब सबस्क्राईब करा, ओके। मित्रांना सांगा यूट्यूबवर पण मी असे नवीन नवीन व्हिडिओ, तुम्ही जर सबस्क्राईब केलं, तुम्ही जर लाईक केलं, कमेंट केले तर मला अजून जोश येईल, अजून वेगवेगळे टॉपिक शिकवायला तुम्हाला आणि तुमच्या समोर यायला, ठीक आहे। चला तर या ठिकाणी थांबूया आपण आणि असंच नंतर नवीन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटत जाऊया, ठीक आहे। काळजी घ्या आणि अभ्यास व्यवस्थित करा, ठीक आहे। भेटूया नंतरच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा आणि गुड लक, ओके। चला या ठिकाणी थांबूया, थँक्यू।